पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडात फुलांचे दर गगनाला, मोगरा 800 रुपये तर गुलाब 400 रुपये प्रति किलो। कराड शहरात सध्या फुलांनी अक्षरशः भाव खाल्लाय। लग्नसराईचा हंगाम सुरू होताच फुलांच्या बाजारात तेजी आली असून गुलाब, मोगरा, शेवंती आणि निशिगंध यांच्या दरांनी गगनाला भिडले आहे। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये विवाह सोहळे, साखरपुडा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गुलाब आता 300 ते 400 रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे। पांढरी शेवंती 180 ते 200 रुपये किलो, तर पिवळी शेवंती 160 ते 180 रुपये किलो दराने विकली जात आहे। मोगरा, ज्याचा दर तब्बल 700 ते 800 रुपये किलो पर्यंत गेला आहे। गजरे, हार, फुलांच्या हारांपासून ते गजऱ्यांपर्यंत सर्वच वस्तूंना मागणी वाढली आहे। उन्हाळा, कोमेजलेली फुले, दरवाढी मागचं मुख्य कारण म्हणजे वाढतं तापमान, उष्णतेमुळे फुलांचं उत्पादन घटलं असून बाजारातील आवकही मर्यादित झाली आहे। फुलांची आवक कराडमध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, बंगळुरू तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलांची आवक होत आहे। पूर्वी कृत्रिम सजावटीवर भर होता, मात्र आता ग्राहक नैसर्गिक फुलांच्या सजावटीला अधिक पसंती देत आहेत। यामुळे डेकोरेशनचा खर्चही हजारोंनी वाढला आहे। सध्या लग्नसराईमुळे फुलांना चांगली मागणी आहे, दररोज ग्राहक येत आहेत, त्यामुळे आम्हालाही थोडा फायदा होत आहे। एकीकडे दरवाढीमुळे ग्राहकांची चिंता वाढली असली तरी दुसरीकडे फुलविक्रेत्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। हा माल कर्नाटक, बेंगलोर मधून येतोय। फुले व सगळे गजरा वगैरे तिकडून येतो या। पण काय झाले, उन्हामुळे नाही माल पण चांगला येणार झालाय आणि सध्या आता लग्नसराई चालू असल्यामुळे भरपूर किंमत वाढल्या, पण तेवढा माल मिळणं झालाय। मागल्या 2-3 महिन्यात म्हणजे 200 रुपये रेट असायचा, आता 400 रुपये रेट झालाय गुलाबाचा। आणि मोगऱ्याचा 800 रुपये झालाय। 500-600 असायचा, 800 रुपये झालाय। पण 800 रुपये असून पण मोगरा वगैरे मिळणं झालाय। सामान्य ग्राहक येणार झालाय। एवढी किंमत सांगितली की रेट ऐकूनच ती जाते ते, पण त्यांची घ्यायची इच्छा असते, पण रेट ऐकूनच ती जाते ते। त्यामुळे जरा आम्हाला पण फटका चांगलाच बसतो मालाला। जेवढा आम्ही माल मागवतो त्याच्या नाही निम्माचा माल येतो। ह्या उन्हामुळे चांगलाच फटका बसलेला आहे मालाला।